आणि आता पाहूयात 100 गावं 100 बातम्या। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचल्या। निफाड तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठे नुकसान झाले, अशातच पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता सरकारने सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। जिल्ह्यामध्ये गहू, हरभरा, मिरची, बाजरी, मका या रब्बी पिकांचं फळबागांचं नुकसान झालंय। धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपलंय आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतातील पिकं जमीनदोस्त झाल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। बुलढाण्यातील खामगावमध्ये तुफान गारपीट झाली आणि मुसळधार पावसामुळे गहू, मका, ज्वारी ही पिकं भुईसपाट झाली आहेत। त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। भुसावळमधील रावेर परिसरात विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, रस्ते जलमय झाले, काही गावातील वीज पुरवठा खंडित झाला। जळगावात अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील पिकं आडवी झाली असून अद्यापही नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे झालेले नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। धानवड परिसरातील मका पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। नांदेडमध्ये सलग 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे, गारपीट सुरू आहे। अनेक गावात गारपीट झाली आहे। गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालंय। निफाड तालुक्यातील कुंभारी पंचकेश्वर शिवारात अवकाळी पावसासह गारपीट झाली, त्यामुळे द्राक्ष बागांसह कांद्याचं मोठं नुकसान झालंय। द्राक्षांची काढणी सुरू होण्यापूर्वीच आसमानी संकट कोसळल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। अकोल्यातील बार्शी टाकळी, पातूर आणि वाडेगावमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं आणि फळबागांचं नुकसान झालंय। एकाच दिवशी 530 हेक्टर क्षेत्रावरची पिकं जमीनदोस्त झाली। वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलं। पावसासह आलेल्या गारपिटीनं मंगळूरपीर शहराच्या बायपास परिसरात शेकडो बगळ्यांचा मृत्यू झाला असून अनेक बगळे गंभीर जखमी झाले। चंद्रपुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची दाखल झाली आहे। मिरची लिलावाला मोठा प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे मिरचीला 23,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय। चोपडा तालुक्यात संपात सहभागी झालेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावली असून तरी देखील कर्मचारी संपावरती ठाम आहेत। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचं जुन्या पेन्शन संदर्भात उपोषण सुरू आहे। एकच मिशन जुनी पेन्शन म्हणत राज्य सरकारी कर्मचारी संपावरती ठाम आहेत। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय या कर्मचाऱ्यांनी घेतलाय। धुळे जिल्ह्यात भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 250 परिचारिकांसह कर्मचारी संपावरती आहेत। दरम्यान परिचारिका संघटनेकडून प्रशासनानं काढलेल्या कंत्राटी भरती प्रक्रिया आदेशाची होळी करण्यात आली। जोपर्यंत जुन्या पेन्शनचा निर्णय होत नाही तोपर्यंत संपावरती ठाम राहण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलाय। जुन्या पेन्शन योजनेचं आंदोलन अधिकच चिघळताना दिसतंय। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी शासनाला जागं करण्यासाठी डफडे बजाव आंदोलन केलं। मुक्ताईनगरमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 2000 कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला आणि यावेळी तहसील कार्यालयात घोषणाबाजी करण्यात आली। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहील असा इशारा देण्यात आला। जुन्या पेन्शनसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अकोल्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळतोय। ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांना भेट दिली। ज्याप्रमाणे आमदारांना पेन्शन योजना लागू आहे त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे असं मत देशमुख यांनी व्यक्त केलं। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खेडमधल्या सभेला उत्तर देण्यासाठी त्याच गोळीबार मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेला संबोधित करतील। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 6वा दिवस आहे आणि या संपामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत, परंतु मागण्या मान्य न झाल्यानं कर्मचारी आपल्या संपावरती ठाम आहेत। सकल हिंदू एकत्रीकरण समितीकडून आयोजित केलेल्या नामांतर समर्थन मोर्चाला परवानगी नाकारलेली, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी हा मोर्चा होणार असल्याचं संयोजकांनी सांगितलं।
संजय गायकवाडांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी संपावरती गेलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल अपशब्द वापरले होते. आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या विधानावरून घुमजाव केलाय. सर्वच अधिकारी भ्रष्ट नसल्याचं सांगत 75% अधिकारी भ्रष्ट असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलंय. त्यामुळे काही जणांचं उदाहरण देताना हे अधिकारी माजले. अशाच आणखी काही घडामोडी आपण पाहणार आहोत. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. अवकाळी पावसामुळे गोंदियातील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. मिरची ओली झाल्यानं बाजारात भाव न मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर पिकांचं सुद्धा अतोनात नुकसान झालं. त्यामुळे शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत. हिंगोलीच्या बहुतांश भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यात पावसासह गारपीटही झाली आहे. काही ठिकाणी गारांचा खच सुद्धा पाहायला मिळतोय. माळशिरस तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय. द्राक्ष, आंबा, गहू पिकांचं गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं. सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं झोडपून काढलं. त्यामुळे अक्कलकोटमधल्या ज्वारी, गहू, द्राक्ष आणि डाळिंब पिकांचं मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झाला. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. गहू आणि हळद काढणीच्या कामांना पावसामुळे खोळंबा निर्माण झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. नांदेडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. नांदेड शहरामध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. ढगाळ वातावरण कायम असल्यानं पावसाची शक्यता आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसराला वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसानं झोडपलं. या जोरदार गारपिटीनं शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालं. लिंबाच्या आकाराच्या गारांचा अक्षरशः शेतात खच पडला. बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा गारपिटीनं शेतकरी उद्ध्वस्त झाला. ज्वारी, गहू, हरभरा, मिरची आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हतबल झाला. संगमनेर तालुक्यातील चांदनापुरी, साकूरसह अनेक गावात गारपिटीसह जोरदार पावसानं हजेरी लावली. कांदा, टोमॅटो, मिरची तसंच झेंडूला अवकाळी पावसाचा फटका बसला. उमरखेड तालुक्यातील पोफळी, उमरखेड, मुळावा आणि साडगावला अक्षरशः पावसानं झोडपलंय. या पावसामुळे राज्यमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. गहू, चना या पिकांच्या नुकसानामुळे शेतकरी हैराण झाला. देशात महिला सशक्तीकरणाचा प्रसार करण्याच्या उद्देशानं सीआरपीएफ महिला कमांडोची दिल्लीवरून निघालेली बाईक रॅली नागपुरात पोहोचल्यावरती जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी सीआरपीएफच्या महिला जवानांनी आपल्या शस्त्राद्वारे स्टंट केला. तसंच महिला कमांडोंनी बाईक स्टंट दाखवत उपस्थितांची मनं जिंकली. पंचनाम्याबाबत सर्व जिल्हाधिकारी, प्रांत आणि तहसीलदार यांना सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांचे पंचनामे थांबणार नाहीत अशा सूचना दिल्या आहेत. संपाचा यावर परिणाम होऊ देणार नाही. तसंच कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. सत्ता संघर्षावरील निकाल शिंदे सरकारच्या विरोधात लागून शिंदे सरकार कोसळेल असं मानलं जात आहे. त्यामुळे सोयीच्या फाईल मंजूर करून ठेवण्याचा उद्योग सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली. दरम्यान सरकारमधील अनेक नेत्यांमध्येच सरकार टिकणार किंवा नाही याबाबत द्विधा मनस्थिती असल्याचं सुद्धा खडसेंनी म्हटलं. भीमा सहकारी साखर कारखान्याची पोलखोल करण्यासाठी खासदार संजय राऊत लवकरच सभा घेणार असल्याची माहिती आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली. त्यामुळे आमदार राहुल कुल यांच्या अडचणी वाढणार आहेत. आमदार रवींद्र धंगेकर हे आपल्या दौंड तालुक्यातील मुळगावी सहकारी सोसायटीच्या मतदानासाठी आले होते. पिंपरी चिंचवडमधील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वसतिगृह आणि महाविद्यालयाच्या विस्तारित नव्या इमारतीचं उद्घाटन आहे. राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे सुद्धा उपस्थित आहेत. जळगाव जिल्हा दूध संघात खडसेंच्या कार्यकाळात तूप, बटर, लोणीमध्ये 2.5 ते 3 कोटींचा अपहार झाल्याचा आरोप जिल्हा दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांनी केला. या प्रकरणी खडसे विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं सुद्धा आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलं.
धाराशिवच्या नामांतर विरोधात एमआयएम कार्यकर्ते साखळी उपोषण करणार होते, परंतु छत्रपती संभाजीनगर मधलं उपोषण मागे घेतल्यानंतर धाराशिव मधलंही उपोषण मागे घेण्यात आलं. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींच्या मध्यस्थीनंतर एमआयएमनं उपोषण मागे घेतलं. नामांतराच्या समर्थनार्थ उद्या हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यावर भाजप आणि एमआयएम मिळून छत्रपती संभाजीनगरचं वातावरण खराब करत असल्याची टीका चंद्रकांत खैरेंनी केली. शेतकरी लॉंग मार्चच्या सर्व मागण्या शिंदे फडणवीस सरकारनं मान्य केल्यानंतर रामदास आठवलेंनी त्यांचे आभार मानले. शिर्डीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा असून सुद्धा यासाठी अमित शहा शिंदे फडणवीसांशी चर्चा सुरू असल्याचं आठवले म्हणाले. माझे वडील वारल्यानंतर माझं बस्तान बसलं ते डेअरीमुळेच. मी देखील दुधाचा धंदा करायचो असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं. बारामतीमधल्या खासगी डेअरीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मी एक गाय 7,500ला विकायचो आणि एक एकर जमीन घ्यायचो असं सुद्धा ते यावेळी म्हणाले. महिला स्वयंसहायता बचत गटामार्फत उत्पादित वस्तूंचा चंद्रपुरात स्वतंत्र मॉल उभारला जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. या मॉलमध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. रत्नागिरीतल्या खेडमध्ये होणाऱ्या सभेनं पुन्हा एकदा आमदार योगेश कदम यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब होणार आहे. ज्यांनी इतरांना पक्षात घेऊन जे आराखडे रचले ते धुळीला मिळणार आहेत. उद्या विक्रमी सभा होणार आहे असं उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. आता आमदारांचं पेन्शन बंद करा अशी मागणी देखील पुढे येते आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना मात चढलेला आहे. 95% कर्मचाऱ्यांजवळ बाहेरची हरामची कमाई आहे असं वादग्रस्त विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलं. सोमवारपासून नुकसानीचे सर्वेक्षण सुरू होईल. संप सुरू आहे त्यामुळे उशीर झाला. आतापर्यंत माझ्या 15 वर्षांच्या कार्यकाळात सर्वाधिक मदत देणार असं शिंदे सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या नुकसानीची मदत मिळणार अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील 7 ते 8 गावांना गारपिटीनं झोडपलं. पावसामुळे द्राक्षबागेत सडा पडलाय तसंच आंबा बागांचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुन्हा पाहूयात 100 गावं 100 बातम्या. संजय गायकवाडांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी संपावरती गेलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल अपशब्द वापरले होते. आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या विधानावरून घुमजाव केलाय. सर्वच अधिकारी भ्रष्ट नसल्याचं सांगत 75% अधिकारी भ्रष्ट असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलंय. त्यामुळे काही जणांचं उदाहरण देताना हे अधिकारी माजले असल्याचं बोललं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मध्य रेल्वे मार्गावरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार धीम्या मार्गावरती अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. तर हार्बर मार्गावरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. देशात H3N2 विषाणूमुळे चिंता वाढली असतानाच मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सुद्धा वेगानं वाढतीये. मुंबईत दिवसभरात तब्बल 71 कोरोनाबाधित आढळल्यामुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून केलं जात आहे. मावळमधील गोरक्षक रुपेश गराडे यांनी एका अपघातग्रस्त म्हशीचे प्राण वाचवले. चांदणी चौक परिसरामध्ये एका अज्ञात वाहनानं या म्हशीला धडक दिल्यानं म्हैस जखमी झाली. गराडे यांनी जखमी म्हशीला टेम्पोमधून जनावरांच्या रुग्णालयात दाखल केलं. विधान परिषद सभापतीपद रिक्त असल्यामुळे विधिमंडळाचे प्रशासकीय अधिकार विधानसभा अध्यक्षांनाच आहेत असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलंय. विधानसभा अध्यक्ष पद रिक्त असेल आणि सभापती असतील तर प्रशासकीय अधिकार सभापतींकडे असतात असं नार्वेकर म्हणाले. राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा परिणाम मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवरती होऊ लागलाय. महानगरपालिकेच्या नायर आणि सायन रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढत असून बाह्य रुग्ण विभागातील आरोग्य सेवेवरती ताण येऊ लागलाय. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या दस्त नोंदणीला मोठा फटका बसतोय. ग्रामीण भागातील नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयात कर्मचारीच नसल्यामुळे दस्त नोंदणी निम्म्यावरती आली आहे. त्यामुळे महसुलात मार्चमध्ये घट होण्याची शक्यता आहे. राज्यात H3N2चा धोका वाढला असून शनिवारी H3N2 बाधित 3 संशयित मृत्यू झालाय. राज्यामध्ये 18 नवे रुग्ण सापडल्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 184 झाली आहे. H3N2चा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरीने प्रयत्न करत असून लसीकरणावरती विशेष भर दिला जातोय. 2022-23 या वर्षात 99,778 जणांना लस देण्यात आली आहे.
राज्य सरकारी रुग्णालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात सहभागी झालेत. त्यामुळे परिचारिका, एक्स-रे तज्ज्ञ किंवा MRI या विभागामध्ये येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी निवासी डॉक्टरांसह पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलाय. वाशीच्या APMC मार्केटमध्ये गोड द्राक्ष दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. दररोज 30 ते 35 गाड्या दाखल होत असून आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे आणि किरकोळ बाजारात द्राक्षांची प्रति किलो 50 ते 60 रुपयांनी विक्री होतीये. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये तुफान गारपीट झाली आणि परिसरात पडलेल्या मोठमोठ्या गारा पाहून जणू दगडफेक सुरू असल्याचं वाटत होतं. गहू, हरभरा, मका आणि कांद्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. पंतप्रधान घरकुल योजनेतील 4,600 कोटींच्या निविदा घोटाळ्यामध्ये छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या उपायुक्त अपर्णा थिटे यांना ईडीनं समन्स बजावलंय आणि थिटे यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याविषयीचे निर्देश देण्यात आले. राज्यामध्ये लवकरच आकर्षक डिझाईनसह नवी कोरी हिरकणी बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. एकीकडे एसटीची ब्रँड सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरकणीला संजीवनी देण्यासाठी 200 हिरकणींची बांधणी या कार्यशाळेमध्ये केली जाते. खडकवासला धरण परिसरात अपघात झाला. भरधाव कार इथल्या कठड्यांना धडकली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोरे बुद्रुक परिसरामध्ये वळणावरती वारंवार अपघात होत असल्यामुळे स्पीड ब्रेकर टाकण्याची मागणी नागरिक करत आहेत. लातूरमध्ये गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. अशात पालकमंत्री गिरीश महाजन लातूरला जायला निघाले. यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या विमानातील एक जागा कमी करून महाजन यांना सोबत आणलं आणि त्याची सध्या चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या अपहार आणि भ्रष्टाचार प्रकरणी भाजपा आमदार मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पुन्हा आमने-सामने आलेत. दूध संघातील अपहाराला खडसे परिवार जबाबदार असल्याचा आरोप करत 8 दिवसात खडसेंविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचं आमदार मंगेश चव्हाणांनी म्हटलं. तर मंगेश चव्हाणांच्या काळात तूप बटर लोणीचा भ्रष्टाचार झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा यासाठी आधीच पोलिसात तक्रार केलेली आहे. मात्र तो गुन्हा कसा दाखल होईल याची आधी व्यवस्था करा असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी लगावला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सिंचन प्रकल्प रखडले असल्याची कबुली पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. रखडलेले प्रकल्प पूर्ण करून नवीन प्रकल्पांना मंजुरी देणार असल्याचं आश्वासन राठोड यांनी दिलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आमदार संजय गायकवाड यांनी समाचार घेतला. आमची युती नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून झाली असून आम्ही 125 ते 130 जागांवरती निवडणूक लढवणार असल्याचं गायकवाड म्हणाले. गोंदियातील बिरसी विमानतळाच्या उड्डाण केलेल्या प्रशिक्षण विमानाचा अपघात झाला. मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये हे विमान कोसळलं आणि या दुर्घटनेत कॅप्टन मोहितसह प्रशिक्षणार्थी महिला पायलटचा मृत्यू झालाय. वाशिम जिल्ह्यातील शिरपूरच्या जैन मंदिरातील बाउन्सरवरून 2 पंथीयांमध्ये वाद झाला. यावेळी एकमेकांवरती लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला. चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर फोटोग्राफी करताना किल्ले पन्हाळगडावरील सज्जाकुटीवरून एक तरुण दरीमध्ये पडला. गंभीर जखमी तरुणावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड इथे दुचाकीला व्हॅननं धडक दिली आणि अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झालेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी 50% सरसकट प्रवास करताना सवलत देण्याची घोषणा केली. त्यामुळे आमदार लता सोनवणेंनी चोपडा स्थानकात बसनं प्रवास करणाऱ्या महिलांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुकानाला आग लागली आणि आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झालं. विदर्भात तुरीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून बाजारपेठेमध्ये आवक वाढली आणि तुरीला सध्या 7,500 ते 8,500 रुपये दर मिळतोय. कोकणातून कच्च्या हापूस आंब्याची आवक सुरू झाली असून गुढीपाडव्याला मुबलक प्रमाणात आंबा उपलब्ध होणार आहे. दरम्यान हवामानाचं सावट असल्यामुळे अक्षय तृतीयेपर्यंत किती आंबा उपलब्ध राहील याबाबत साशंकता आहे. नवी मुंबईच्या महापे MIDC मधील सुपर स्टीम बॉयलर कंपनीमध्ये चोरीचे प्रकार वाढलेत आणि या कंपनीमध्ये चोरांनी सुरक्षा रक्षकांना दोरीनं बांधून आणि कोयत्याचा धाक दाखवून लाखोंचा माल चोरून दिला. नेरळ उरण रेल्वे मार्गावरती लवकरच लोकल धावणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांपाठोपाठ आता मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांच्याकडून मार्गाची पाहणी करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली इथल्या अंजरले सावणे समुद्रात बेकायदेशीर डिझेलची तस्करी करणारी बोट कस्टम विभागानं पाठलाग करून पकडली. यामधून 8,500 लिटर डिझेल साठा जप्त करण्यात आला. गोंदिया येथे क्रीडा मंत्रालयाकडून जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या महोत्सवात मोठ्या संख्येनं युवकांनी सहभाग घेतला.
आम्हाला घेतल्याशिवाय जर शिवसेना भाजपनं जागा वाटप केलं तर आम्ही सुद्धा स्वतंत्र लढण्यास तयार आहोत असं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी केलं. तर लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 जागा आम्ही लढवू. भाजपला तर आमची गरज वाटत असेल तर त्यांनी सोबत घ्यावं अथवा आम्ही त्यांच्यावरती अवलंबून नाही असं जानकर म्हणाले. उल्हासनगर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही अल्पवयीन मुलं लोखंडी सळ्या, लोखंडी पोल चोरी करत असून चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पनवेल रेल्वे स्थानकावरती आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा जीव वाचला. नेत्रावती एक्सप्रेस पकडताना प्रवाशाचा तोल जाऊन तो प्लॅटफॉर्मवरती पडणार होता. यावेळी उपस्थित जवानानं त्याचा जीव वाचवला. छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. प्रियकरानं महिलेकडून 2 लाख रुपये उकळले होते. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गारांच्या पावसानं झोडपून काढलं तर नांदगाव आणि देवळा या भागात जबरदस्त गारपीट झाली. वाशिमचा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जोरदार तडाखा बसलाय. यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यावरती आर्थिक संकट कोसळलंय. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय आणि या पावसामुळे रब्बी हंगामाच्या पिकांना फटका बसलाय तर गव्हाची पिकं आडवी झाली आहेत. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये अवकाळी गारांचा पाऊस झाला आणि या भागातील आंबा आणि द्राक्षासह इतर फळबागांचं अतोनात नुकसान झालंय. मुंबईतल्या मेगा ब्लॉकमुळे काम करत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. कुर्ला इथे पादचारी पुलाच्या प्लेट गर्डर्स लॉन्च करण्यासाठी विक्रोळी ते माटुंगा आणि डाऊन हार्बर मार्गावरती वडाळा रोड ते मानखुर्द या मार्गावरती पॉवर ब्लॉक होता. वेळापत्रक माहीत नसल्यामुळे कामावरून परतणाऱ्यांचा प्रवास विस्कळीत झालाय. देशात महिला सशक्तीकरणाचा प्रसार करण्याच्या उद्देशानं सीआरपीएफ महिला कमांडोची दिल्लीवरून निघालेली बाईक रॅली नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी सीआरपीएफच्या महिला जवानांनी आपल्या शस्त्राद्वारे स्टंट केला. तसंच महिला कमांडोंनी बाईक स्टंट दाखवत उपस्थितांची मनं जिंकली.